श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. येत्या बुधवारी आहे अक्षय तृतीया. अक्षय तृतीयेच्या दिवशी जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप खूप प्रभावी ठरतात. अक्षय तृतीया हिंदू धर्मात अत्यंत शुभ मानली जाते. या दिवशी शुभ कार्य केले जातात. हिंदू दिनदर्शिकेनुसार अक्षय तृतीया दरवर्षी वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला येते. यावेळी 30 एप्रिलला अक्षय तृतीया आहे. अक्षय तृतीयेचा दिवस 3.5 मुहूर्तांपैकी एक मानला जातो. या दिवशी कपडे, सोन्या चांदीचे दागिने, वाहन, घर, मालमत्ता इत्यादी वस्तू खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. असे मानले जाते की या दिवशी धार्मिक कार्यासोबतच दान केल्याने शुभ फळ मिळते, तसेच संपत्तीत देखील वाढ होते. आता या दिवशी भगवान विष्णूंचा 6वा अवतार भगवान परशुराम यांचा जन्म झाला, म्हणूनच हा दिवस अक्षय तृतीया म्हणून साजरा केला जातो. तसेच अक्षय तृतीयेच्या दिवशी भगवान शंकरांना महालक्ष्मीची पूजा करण्यासाठी कुबेराची पूजा करण्यास सांगितले होते. या कारणास्तव अक्षय तृतीयेच्या दिवशी लक्ष्मीची पूजा केल्यास शुभ फळ मिळते. दुसऱ्या मान्यतेनुसार या दिवशी भागीरथीच्या कठोर तपश्चर्येने प्रसन्न होऊन गंगादेवी स्वर्गातून पृथ्वीवर अवतरली होती. नर नारायण देखील अक्षय तृतीयेच्या दिवशी अवतरले असे मानले जाते. तसेच या दिवशी भगवान श्रीकृष्णाने पांडवांना त्यांच्या वनवासात अक्षय पात्र दिले होते. अक्षय पात्र कधीच रिकामे नसते, ते नेहमी अन्नाने भरलेले असते, ज्यातून पांडवांना अन्न मिळत असे. आता आपण या दिवशी काही उपाय देखील करायचे आहे. आपल्याला पितरांची सेवा देखील करणे या दिवशी अत्यंत गरजेचं आहे. आपण एखादं घर बघत असतो, त्या घरामध्ये पैसा ऑलरेडी असतोच, पण तरी पण त्या घरामध्ये पैसा येत असतो. तसेच त्यांच्या मुलांची देखील प्रगती होत असते. त्या घरामध्ये आर्थिक टंचाई नसते, तर त्या घरामध्ये पितरांची सेवा केली जाते, पण त्यासोबत कुलदेवीची देखील सेवा केली जाते. उलट आपल्या घरामध्ये आपण कोणतंही काम हाती घ्या, आपल्याला त्या कामामध्ये यश मिळत नाही, मुलांचे विवाह वेळेवरती जुळून येत नाही, नोकरी मिळत नाही किंवा व्यवसाय असेल तर तो देखील व्यवस्थितरित्या चालत नाही. अशा अनेक समस्या आपल्या घरामध्ये असतात. आजारपण देखील असतं, संतान प्राप्ती होत नाही किंवा घरामध्ये पैसा येत नाही. तर या सर्व समस्या दूर होण्यासाठी आपण या अक्षय तृतीयेच्या दिवशी कोणते उपाय करावे, कोणत्या सेवा कराव्या याचबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे. तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम पितृदेवताय नमः लिहायला विसरू नका. आता अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे. अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरी पण चालेल. ब्रह्ममुहूर्तावरती आपण जी काही पूजा करतो, सेवा करतो, तर त्या सेवेचे आपल्याला अगणित फळ मिळत असते, कारण की या वेळेमध्ये वातावरणामध्ये देखील शांतता असते. आता या दिवशी सकाळी उठल्यानंतर जेव्हा आपण पहिल्यांदा दरवाजा उघडत असतो तर तेव्हा आपण तिथे थोडंसं पाणी शिंपडायचं आहे. आता माठातील पाणी घेतलं तर अतिउत्तम. घरामध्ये गंगाजल असेल तर त्या पाण्यामध्ये 2 थेंब गंगाजल टाकावं. तसेच त्या पाण्यामध्ये आपण चिमूटभर हळद देखील टाकायची आहे. आता हे पाणी आपण उंबरठ्याच्या दोन्ही साईडनं शिंपडायचं आहे, कारण की अक्षय तृतीयेच्या दिवशी आपले पूर्वज पृथ्वीवरती येत असतात आणि ते आपल्या उंबरठ्याजवळ येऊन थांबतात. आपण जर तिथे पाणी शिंपडलं तर आपल्या पूर्वजांचा आत्मा तृप्त होतो व ते आपल्याला शुभ आशीर्वाद देत असतात. त्यामुळे या दिवशी आपण आपल्या उंबरठ्यावरती असं पाणी आवर्जून शिंपडायचं आहे. त्यासोबत आपण उंबरठ्याचा लेप देखील करायचा आहे. आता या दिवशी आपण आपल्या पितरांसाठी 3 दिवे प्रज्वलित करायचे आहे, की ज्यामुळे आपल्या पितरांचा आत्मा तृप्त होईल व ते आपल्याला शुभ आशीर्वाद देतील. आपल्या आयुष्यातील अडचणी, अडथळे नक्कीच दूर होण्यास मदत होईल. आता पहिला दिवा आपण आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर प्रज्वलित करायचा आहे. आता यासाठी आपण एक प्लेट घ्यायची आहे. प्लेटमध्ये आपण हळदीने स्वस्तिक काढायचं आहे. हळदीमध्ये आपण शुद्ध तूप टाकावं आणि त्या ओल्या हळदीने आपण प्लेटमध्ये स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिक हे शुभतेचं आणि मांगल्याचं प्रतीक समजलं जातं. जिथे स्वस्तिक काढलं जातं तिथे नेहमी शुभ कामेही होत असतात. त्या स्वस्तिकवरती थोड्याशा अखंड अक्षता अर्पण करायचे आहे आणि त्यावरती आपण मातीची पंती ठेवायची आहे. आता मातीची पंती घेत असताना अगदी तुटलेली किंवा काळवंडलेली मातीची पंती असेल तर अशी पंती आपण चुकूनही घ्यायची नाही. आपण व्यवस्थितच पंती घ्यायची आहे. आता ही पंती स्वच्छ धुवून घ्यायची आहे, स्वच्छ पुसून घ्यायची आहे. आता यामध्ये आपल्याला मोहरीचं तेल टाकायचं आहे किंवा तिळाच्या तेलाचा वापर देखील तुम्ही करू शकता. कापसाची वाट टाकायची आहे. या वातीला देखील आपण हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. आता आपल्याला थोडेसे काळे तीळ घ्यायचे आहे आणि थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहे. आता काळे तीळ आणि पिवळी मोहरी आपण या दिव्यामध्ये टाकायची आहे आणि हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. दिव्याला हळदी कुंकू लावायचा आहे, फूल व्हायचं आहे
आणि हा दिवा थोडा वेळ देवघरामध्ये ठेवायचा आहे आणि माता लक्ष्मीकडे, भगवान विष्णूकडे आपल्या घरामधील नजरबाधा, इडापिडा, दुःख, दारिद्र्य, गरिबी दूर व्हावी यासाठी प्रार्थना देखील करायची आहे। हा दिवा जर आपण या दिवशी मुख्य दरवाजाच्या बाहेर प्रज्वलित केला तर आपल्या घरावरती येणारे सर्व संकटे हे दूर होत असतात। तसेच नजरबाधा जर घरातील कोणत्याही व्यक्तीला झालेली असेल तर ती देखील दूर होण्यास मदत होत असते। आता हा दिवा आपण घराच्या बाहेर प्रज्वलित करायचा आहे। तुम्ही अगदी उत्तर दिशेकडे तोंड करून देखील प्रज्वलित करू शकता। दरवाजाच्या उजव्या साईडला आपण हा दिवा प्रज्वलित करावा। आता यानंतर आपल्याला दुसरा दिवा प्रज्वलित करायचा आहे, तर तो आपण जिथे पण माठ भरून ठेवतो किंवा पाण्याचा हंडा ठेवतो तर तिथे आपण ठेवायचा आहे। हा दिवा आपण आपल्या पितरांसाठी प्रज्वलित करायचा आहे। आता यासाठी देखील आपण एक प्लेट घ्यायची आहे। प्लेटमध्ये थोडेसे अखंड तांदूळ टाकावे। तांदूळ हे कुठेही तुटलेले फुटलेले नसावे असे तांदूळ घ्यायचे आहे। त्यामध्ये आपण मातीची पंती ठेवायची आहे किंवा तुम्ही कणकेच्या दिव्याचा देखील वापर करू शकता। आता या दिव्यामध्ये आपण मोहरीचं तेल टाकायचं आहे, तसेच कापसाची वाट टाकायची आहे। हा दिवा प्रज्वलित करायचा आहे। आता या दिव्यामध्ये आपल्याला फक्त काळे तीळ टाकायचे आहे। काळे तीळ हे आपल्या पूर्वजांना, पितरांना समर्पित असतात। आता हा दिवा तिथे आपण जिथे हंडा भरून ठेवतो तिथे अगदी तुम्ही सायंकाळी देखील ठेवला तरी पण चालेल किंवा सकाळी देखील तुम्ही तिथे हा दिवा ठेवू शकता। आता यानंतरचा तिसरा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे, तर हा तिसरा दिवा आपण चौमुखी दिवा बनवायचा आहे। मग मातीची पंती तुम्ही चौमुखी पद्धतीने प्रज्वलित करू शकता किंवा कणकेचा दिवा जरी चौमुखी पद्धतीने प्रज्वलित केला तरी पण चालेल। आता कणिक मळत असताना आपण त्यामध्ये मीठ टाकायचं नाही तर चिमूटभर हळद टाकायची आहे। आता हा चौमुखी दिवा आपण घ्यायचा आहे। एक प्लेट घ्यायची आहे। प्लेटमध्ये अखंड तांदूळ टाकावे। तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे। त्यावरती हा चौमुखी दिवा ठेवायचा आहे। या दिव्यामध्ये मोहरीचं तेल टाकायचं आहे, थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे आणि हा दिवा आपण घरामध्ये दक्षिण दिशेकडे ठेवायचा आहे। मग आपल्या घरामध्ये जी पण दक्षिण दिशा असेल तर तिथे आपण हा दिवा ठेवायचा आहे किंवा तुम्ही अगदी घराच्या बाहेर देखील दक्षिण दिशेला हा दिवा ठेवू शकता। पण याचसोबत आपल्याला काही सेवा करणे देखील गरजेचं आहे। भरपूर वेळा आपण फक्त उपाय करतो, पण त्याचसोबत जर आपण काही सेवा केल्या नाही तर आपल्याला त्याचा काही एक रिझल्ट बघायला मिळत नाही। त्यामुळे सेवा करणे देखील तितकेच गरजेचं आहे। आता कणकेचा चौमुखी दिवा दक्षिण दिशेला ठेवल्यानंतर आपण तिथेच आसन घेऊन बसायचं आहे आणि सर्वात प्रथम आपण आपल्या पूर्वजांचे स्मरण करायचे आहे। तुम्हाला तुमच्या पूर्वजांचे नावं आठवत असतील तर तुम्ही तुमच्या पूर्वजांचे नावं देखील घेऊ शकता। तसेच आपण आपल्या पूर्वजांकडे माफी देखील मागायची आहे। आपण म्हणायचं आहे, माझ्याकडून जर काही चूकभूल झाली असेल, घरातील लहान्याकडून मोठ्याकडून जर काही चुका झाल्या असतील तर त्याबद्दल आम्हाला माफ करावे, पण इथून पुढे आमच्याकडून जशी सेवा होईल तशी सेवा आम्ही तुमची नक्की करू असे आपण आपल्या पूर्वजांना म्हणायचं आहे। आता तिथे बसून आपण ओम पितृदेवताय नमः, ओम पितृदेवताय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे। तसेच आपण पितृअष्टक देखील पठण करायचे आहे। अगदी तुम्हाला म्हणणे शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती लावून द्या, श्रवण केलं तरी पण चालेल। आता ही सेवा कोण करू शकतं तर घरातील कोणत्याही व्यक्तीने ही सेवा केली तरी पण चालेल, पण घरातील जी काही वडीलधारी व्यक्ती असेल, आजी असेल किंवा आजोबा असतील तर त्यांनी जर हा उपाय केला तर जास्त प्रमाणामध्ये रिझल्ट आपल्याला नक्कीच बघायला मिळेल। तसेच या दिव्यामध्ये आपण 11 किंवा 21 काळे तीळ टाकायला विसरायचं नाही। आता ही सेवा करून झाल्यानंतर आपल्या पितरांना मोक्ष प्राप्त व्हावा, त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी देखील आपण प्रार्थना करायची आहे। त्यानंतर आपली जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे तर ती देखील आपण आपल्या पितरांजवळ व्यक्त करायची आहे। मग मुलांचा विवाह जुळून येत नाही किंवा नोकरी मिळत नाही किंवा संतान प्राप्ती होत नाही, जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने आपण सांगायचं आहे। आता हा दिवा किती वेळ प्रज्वलित ठेवायचा आहे तर आपण अगदी संध्याकाळी हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि पूजा सेवा झाल्यानंतर कमीत कमी अर्धा तास किंवा अगदी रात्री 12 वाजेपर्यंत तुम्हाला जर हा दिवा प्रज्वलित ठेवणे शक्य असेल तर आवर्जून एवढ्या वेळ आपण हा दिवा प्रज्वलित ठेवावा। त्यानंतर दुसऱ्या दिवशी कणकेचा चौमुखी दिवा आपण पाण्यामध्ये प्रवाहित करू शकता किंवा तुम्ही गोमातेला खायला दिला तरी पण चालेल। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।